नागपूरमध्ये व्यवसाय अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी बोगस जमाखाती प्रमाणपत्र तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पाचगाव पोलीस स्टेशनमध्ये कॉलेज प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे। गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीतील प्राध्यापक मोहन करंबे, शुभम खोरगडे, अमोल घोडे आणि 3 विद्यार्थ्यांसह एकूण 11 जणांविरुद्ध नागपूरच्या पाचगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे। नागपूर पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांचे हे कॉलेज आहे। या प्रकरणात काही विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीमध्ये बोगस जमाती प्रमाणपत्र वापरून प्रवेश घेतल्याचे समोर आले आहे। अशा प्रमाणपत्राच्या आधारे काहींनी पिंपरी चिंचवडमधील रावेत कॉलेजमध्येही प्रवेश मिळवल्याचे सांगितले जात आहे। आदिवासी विकास विभाग आणि अनुसूचित जमाती पडताळणी समितीने चौकशी करून हा प्रकार उघड केला आहे। चौकशीनंतर पाचगाव पोलीस संपूर्ण रॅकेट आणि त्यामधील अन्य व्यक्तींचा शोध घेत आहे। या प्रकरणाचे धागेदोरे राज्यभर पसरलेले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। करण्यात आला होता त्याच्यामध्ये जे आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आहे पुणे, त्यांनी एक लिस्ट दिली होती जे आपले हे असतात पोलीस पथक, पोलीस दक्षता पथक, ही 2 स्टुडंट्स आहेत ज्यांनी आपले जे ST कॅटेगरीचे कास्ट व्हॅलिडिटीचे जे सर्टिफिकेट आहे ते फेक सबमिट केले होते। एक आहे स्टुडंट गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि दुसरी स्टुडंट आहे रेवते कॉलेज पिंपरी चिंचवड पुणे ह्यांचे। तर त्याच्यामध्ये जे स्टार्टिंगमध्ये जे पोलीस दक्षता पथक होता त्यांनी जे तपास केली होती त्याच्यामध्ये त्यांना प्रथम दर्शनी हे आढळून आला की जे पूर्ण जे कास्ट व्हॅलिडिटीचे जे सर्टिफिकेट होते ते फेक तयार करण्यात आले होते। त्याच्यामध्ये जे 2 स्टुडंट्स होते ते इन्व्हॉल्व्ड होते, त्यांचे पेरेंट्स पण इन्व्हॉल्व्ड होते आणि जे गोविंदराव वंजारी इन्स्टिट्यूट हे आहे तिकडचे 3 प्राध्यापक पण इन्व्हॉल्व्ड होते आणि इतर 2-3 लोक होते ज्यांच्यावर एकूण टोटल 11 लोकांवर आम्ही जे वेगवेगळे चीटिंग आणि फोर्जरीचे कलम आहे भारतीय न्याय संहितामध्ये त्याच्यामध्ये आम्ही गुन्हा नोंद केला आहे। त्याच्यामध्ये आम्ही बघणार आहे का अजून हा मोठ्या प्रकारची रॅकेट होती का, त्याच्यामध्ये अजून इतर कोणी सहभाग होते तेही त्याच्यामध्ये आम्ही तपासमध्ये क्लिअर करणार आहे। पुढे कोणीही निष्पन्न झाला त्याच्यामध्ये तर त्यांना पण आम्ही ह्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये सहभागी करून त्यांनाही FIR मध्ये आम्ही घेऊ त्यांना।